थेट जाऊया, अंबादास दानवे बोलतायत. अंतिम आठवडा प्रस्ताव असताना त्याविषयी मी आवाज उठवला होता. एसटी महामंडळ मला असं वाटतं सरकारला अंधारात ठेवून या 1310 बसेसचा करार करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. माझ्याकडे या सगळ्या विषयाचं पेपर्स आहेत, जुने आणि नवे दोन्ही पण. आणि या सगळ्या याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की याच्यामध्ये जवळपास 2000 कोटी रुपयाचा घोटाळा एसटी महामंडळ करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. ज्या एजन्सीजला अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट, सिटी लाईफलाईन आणि ट्रॅव्हल्स टाईम या गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडूच्या कंपन्या आहेत. आणि या 7 वर्षासाठी प्रत्येकाला 400 ते 450 बसेस, अशा 1310 बसेस भाडे तत्वावर सरकार यांच्याकडून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यातला घोटाळा काय आहे की आधी सुद्धा बसेस चालू होत्या. आता या बसेस ज्या आधीच्या ज्या चालू आहे या बसेस जर बघितल्या तर जवळपास डिझेलसह 44 रुपये प्रति किलोमीटरच्या आधीच्या बसेस चालतात. आता विदाऊट डिझेल 35 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं या बसेस घेण्याचा करार परिवहन महामंडळाने केलेला आहे. आता हे तुम्हीच बघा, विथ डिझेल 44 रुपये आणि विदाऊट डिझेल 35 रुपये 20 पैसे. जर हेच विथ डिझेल केलं तर जवळपास 57 रुपये 20 पैसे जातं. थोडक्यात पर किलोमीटर 13 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं जास्त भुर्दंड सरकारला पडणार आहे. मी काल एक बातमी वाचली आणि ऐकली की ज्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली, परंतु याचा अधिकृतरित्या कुठेही अजून परिवहन महामंडळ किंवा राज्य सरकारच्या वतीनं कुठे अधिकृत घोषणा झालेली नाही. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं राज्य सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी भाडेतत्वानं लावायला काही हरकत नाही आहे. पण आधीची एजन्सी 44 रुपये देते आणि आताची एजन्सी विदाऊट डिझेल 35 रुपये देते. मग तर राज्य सरकारला हा 44 रुपयेवाला आवडत नाही आणि जो विदाऊट डिझेल 35 रुपयेवाला देतो हा आवडतो. याचाच अर्थ याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरलेलं आहे. जवळपास 280 कोटी रुपये पर इयर याच्यातून जास्त राज्य सरकारला द्यावे लागणार. 10 वर्षाचा ॲग्रीमेंट आहे, म्हणजे 2800 कोटी रुपयाचा भुर्दंड शासनाला याच्यामध्ये पडणार आहे. आणि म्हणून या संदर्भात मी सगळे पेपर्स, प्रेस नोटसुद्धा आज काढेल, माझ्याकडे सगळे पेपर्स उपलब्ध आहेत. पण जर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्थगिती दिली असेल तर याचं स्वागत आहे, परंतु नुसतं स्वागत करून चालणार नाही. तर जसं जुनं ॲग्रीमेंट आहे त्याच दराने, नाही तर पुन्हा यांनी स्थगिती द्यायची आणि याच्यापेक्षा जास्त दराने द्यायचं. असंही कधी कधी झालेलं आहे मागच्या काळामध्ये की स्थगिती दिली, चांगला निर्णय, ओके, पण मागच्या काळात असं झालेलं आहे की पुन्हा एकदा याच्यापेक्षा जास्त, जसं आता याला 35 रुपये 20 पैसे, तर एखाद्या वेळेस याच्यापेक्षा 40 रुपये 42 रुपये असा दर जास्त येऊ नये. एक तर 44 रुपयांनी झालं पाहिजे. आणि जर 44 रुपयांनी येत नसेल तर मला वाटतं डिझेल वगैरे या सगळ्या विषयाचा एकत्रित कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आणि हा जो 2800 कोटी रुपयाचा राज्य सरकारवर भुर्दंड पडणार आहे हा सरकारने थांबविला पाहिजे. निश्चित आताची जी एजन्सी आहे, मी एजन्सी कोण आहे मला याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु दर या विषयाशी निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही देणं घेणं ठेवू. राज्याची तिजोरी आताच्या घडीला खडखडाट असताना अशा पद्धतीनं राज्याच्या पैशाचा उधळपट्टी ही होऊ नये. आणि त्यातल्या त्यात बाहेरच्या एजन्स्या गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू, वाटतं हा विषय मांडण्यासाठी मी मुद्दा म्हणून आपल्याला बोलवलेलं होतं. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले. याच्यातल्या काही गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर त्या दिवशी केजच्या न्यायालयामध्ये एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभं राहायला नकार दिला.
हा कोणत्या कारणाने नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब, त्याच्यामुळे त्यांना या खटल्यात उतरावं वाटलं नाही, परंतु ते गव्हर्नमेंट प्लीडर आहे त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होतं. परंतु याची खातरजमा केली पाहिजे सरकारने की या सगळ्या याच्यात यांनी नकार का दिला. दुसरी गोष्ट, SIT 2 लागलेल्या आहेत, याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत. केजच्या कोर्टात ज्या केजचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं, जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं, वाटतं त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणची CID, त्या ठिकाणची SIT, जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं, वाचलं सगळं, तर याच्यामध्ये मेजॉरिटीनं लोक बीडचे. माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे, एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे, आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही, आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला, तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेममध्ये बसवलेली आहे, काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंकासुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते. अजूनही मोबाईल जप्त केला, या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचं CDR रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी CIDनं जाहीर केलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे. कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही, मी याच्यामध्ये नाही आहे, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा, सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो, नव्हे तो झालाच पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, याच्यामधले व्हिडिओज काय आहे, यांना कोणाकोणाचे फोन आले, कारण 3 तासाचा काळ मधला आहे, या 3 तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या SITच्या टीम आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे, आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट लीडर आहे, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन. दानवे साहेब, सूर्य धस यांच्याकडून जो आरोप होत होता की वाल्मिक कराड यांचा बीडमधील जो आका आहे त्याचं काय पत्त्या लागलेला नाही, अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही. हे पहा, सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत, आणि स्पष्ट मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक आहे, हेच त्यांना म्हणायचं आहे. पोलिसांनी याची या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. कारण मला तरी ही लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून 14 दिवस. आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल, आपल्यातले बरेच जण नागपूरला होते. मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूरजवळ एका फार्म हाऊसवर आहे असा आरोप केला होता, आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतं की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते. म्हणजे माझा आरोप सत्य होता एक. पण आणखी सांगतो की आत्तापर्यंत मला कधीही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन नाही आला की तुम्ही हा आरोप केला होता, कोणत्या आधारावर केला होता, काय आधारावर केला होता. मला वाटतं ही पोलीस यंत्रणा आपली. याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस, त्याच दिवशी, त्या क्षणाला, कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं. सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो, एक ताकद असते, आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतं, किमान चौकशा करत असतं. परंतु मी त्या दिवशी अधिवेशनानंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही. परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते. हे पहा, आता कोणाला भेटण्यासाठी आले होते, मला जी माहिती आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेतो हे 3 दिवस अधिवेशनाला आलेच नाही. कुठे होते हाही प्रश्न केला पाहिजे ना, तुम्ही तपासलं पाहिजे पत्रकारांनी. ज्या पद्धतीनं ही शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे कुठे दिसलेले नाहीये, त्याचबरोबर त्यांची कुठली प्रतिक्रिया आलेली आहे. एकीकडे ते प्रतिक्रिया देतात की तू माझा जवळ
शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे गायब आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि मुळात आपण एक जबाबदार मंत्री आता झालेला आहात, असं असताना इतक्या मोठ्या प्रकरणात वारंवार तुमचं नाव येत असताना कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? नाही, हे तर चुकीचं आहे. जर माझ्याजवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने काही गुन्हा केला आणि मी जर त्याच्यातला माझा कुठे रोल नसेल तर मी सुस्पष्टपणे येऊन सांगितलं पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याकडून जवळचा गुन्हा होतो त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही, परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे. परंतु जे मागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे कित्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्यांना कलेक्टरांना आदेश वाल्मिक कराड देत होते, धनंजय मुंडे देत नव्हते, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि वाल्मिक कराडांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश, अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे. नव्हे तसंच होत आलेलं आहे आत्तापर्यंत, नव्हे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आत्तापर्यंत. आणि मग ते जवळचे आहेच आहे त्यांच्या. विजय वडेट्टीवारांनी आणखी एक आरोप केला. ते म्हणतात की आता धनंजय मुंडे यांची मंत्रिपदातून हकालपट्टी करण्यात येईल आणि त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. कसं पाहता येईल? मला माहिती नाही, मला अंतर्गत काही माहिती नाही, परंतु अशा पद्धतीनं आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामा नये असं मला वाटतं. बाकी जी वडेट्टीवारांकडे माहिती याची माहिती काही मला नाही आहे. सरकार सुद्धा त्यांच्याकडे अशी कुठल्याही पद्धतीची मागणी करत नाही, त्यांच्या पक्षाचे प्रमुख अशा पद्धतीची कुठलीही मागणी करत नाहीये. हे कुठेतरी बेजबाबदारपणा वाटत नाही का आपल्याला? सरकारने सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला नको. सरकार या सगळ्या याच्यात आरोपींना वाचवत होतं सुस्पष्टपणे. मी नेहमी सांगितलं की महाराष्ट्र पोलीस ही अतिशय सक्षम यंत्रणा आहे. महाराष्ट्र पोलिसांना आपण दोष देऊ शकत नाही, एवढी ताकद सक्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे. या पोलिसांनी ठरवलं तर स्वर्गातून आणि भूलोकातूनही ते आरोपीला शोधून आणू शकतात, एवढी ताकद आपल्या पोलिसांची आहे. परंतु ज्या अर्थी त्यांनी एवढ्या दिवस त्यांना शोधलं नाही, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये राजकीय एक हस्तक्षेप होता. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झाल्यावरच असं होऊ शकतं. नाही तर आपल्या पोलिसांना वाटतं कोणत्याही गुन्हेगारापर्यंत आणि गुन्ह्यापर्यंत पोहोचवायला थांबवणारी ताकद तरी या हिंदुस्थानात तरी नाही आहे. एवढी सक्षम आपली पोलीस आहे. परंतु ज्यावेळेस राजकीय वरद हस्त असतो त्याच वेळा या पोलिसांचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. यांनी काल सकाळी संभाजीनगरमध्ये जे भाषण केलं त्यात ते म्हणतात की गुंडागिरी संभाजीनगरमध्ये खपवून घेतली जाणार नाही. नेमका कोणी? अब्दुल सत्तार यांनी 2.5 वर्षात काही होऊ शकतं असं पण म्हणतायत ते. अब्दुल सत्तार म्हणतात त्यांचा रोख नेमका कुणाकडे? शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड नागपूरमध्ये होता असं दानवे म्हणतायत. तर वाल्मिक कराड नागपूरमध्ये कोणाला भेटला याचाही तपास होणं गरजेचं आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.